नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी रेल्वेवरील उदाहरणे। हो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे रेल्वेवरील त्याचा आपण सराव संच या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जसं की तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 दिला आहे, ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला वर्धा पोलीस 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि याचे 4 पर्याय आहे। 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट। पर्याय क्रमांक 2 54 सेकंड। त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 1 मिनिट 12 सेकंड आणि पर्याय क्रमांक 4 45 सेकंड। ठीक आहे, योग्य तो पर्याय निवडा। तुम्हाला येथे किती वेळ लागेल? ताशी, आता बघा, ताशी 60 किलोमीटर या वेगाने, म्हणजे तुम्हाला इथे वेग दिला आहे 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासाला 60 किलोमीटर ती रेल्वे जाते। ठीक आहे, 480 मीटर लांबीचा मालगाडी। आता मालगाडीची लांबी इथे मी लिहितो, मालगाडीची लांबी दिली आहे 480 मीटर। ठीक आहे, मालगाडी आहे, त्या मालगाडीची लांबी दिली आहे 480 मीटर आणि इथे बोगद्याची लांबी, बोगदा म्हणजे टनेल, बोगद्याची लांबी दिली आहे 420 मीटर। ठीक आहे, 420 मीटर। तर तुम्हाला येथे वेळ काढायची आहे। काय काढायची आहे? वेळ बरोबर किती? ठीक आहे, आता सुरुवातीला समजून घ्या मित्रांनो, या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 लांब्या दिल्या आहे। एक लांबी दिली आहे मालगाडीची। ठीक आहे, हा समजा हा बोगदा आहे, या बोगद्यातून ही ट्रेन जाते आहे। ही काय आहे? ट्रेन आहे, अशा प्रकारची ट्रेन आहे। या ट्रेनला, ही ट्रेन आहे, या ट्रेनला या बोगद्यातून, आता बोगद्याची लांबी दिली आहे 420 मीटर। ठीक आहे, बोगद्याची लांबी 420 आणि या ट्रेनची लांबी दिली आहे 480 मीटर। तर एवढ्या मीटरच्या बोगद्यामधून ही एवढ्या मीटरची ट्रेन जाण्यासाठी किती वेळ लागेल? ठीक आहे, याचा वेग दिला आहे 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासाला ती 60 किलोमीटर जाते। मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला एकाच उदाहरणामध्ये 2 लांबी दिलेले असतात, ठीक आहे, एकाच उदाहरणामध्ये म्हणजे लांबी 1 आणि ही लांबी 2, जेव्हा 2 लांब्या दिलेल्या असतात त्या लांबींची करून घ्यायची असते तुम्हाला बेरीज। म्हणजे इथे 8 आणि 2 10 0 हातचाला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9, म्हणजे दोघांची टोटल लांबी किती होत आहे? इथे 900 मीटर होत आहे। आता आपलं सूत्र काय आहे? आपल्याला काय काढायचं आहे? वेळ काढायचा आहे। मग आपलं सूत्र काय आहे? अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 5/18। आता हे 5/18 काय आहे? 5/18 ही भानगड काय आहे? तर मित्रांनो, आपला जो रेल्वेवरील जो पहिला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी 5/18 कधी घ्यायचं, 18/5 कधी घ्यायचं हे संक्षिप्तपणे डिटेल्समध्ये सांगितलं आहे। ठीक आहे, तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवातीला तो व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये 5/18 ही भानगड काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल। मी तुम्हाला लिंक, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तुम्ही ते लिंक ओपन करून तो व्हिडिओ बघून घ्या सुरुवातीला आणि नंतर मग ही 5/18ची ही काय भानगड आहे तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल। आता बघा, आपल्याकडे अंतर आहे 900 मीटर, अंतर आहे 900 मीटर, वेळ आहे, वेळ आपल्याला काढायची आहे। मग वेळला आपण गृहीत धरू x आणि वेग आहे 60 गुणिले 5/18। ठीक आहे, मग हा 900
5/18ला इकडे आणल्यास 18/5, ठीक आहे. 5/18ला आपण बरोबरीच्या या साईडनं आणलं तर काय होईल 18/5 आणि हा 60 इथे गुन्हेला इकडे गेल्यावर काय होईल भागेला जाईल. 0 हा 0 कॅन्सल, 6 1 6 साईन त्रिक 18, ठीक आहे. 5 1 5 18 5 90, ठीक आहे. आणि 18 त्रिक 54, 18 त्रिक 54 आणि हे उत्तर कशामध्ये आहे सेकंडमध्ये आहे, कारण की आपण इथे 5/18नं गुणलं आहे. म्हणजे आपली इथे एक्सची किंमत किती येत आहे मित्रांनो 54 सेकंद येत आहे. आणि 54 सेकंद म्हणजेच काय पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला याला जर सॉल्व करायचं असेल, आता मी हे तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलं आहे. तुम्हाला जर याला सॉल्व करायचं असेल तर सरळ सरळ काय करायचं, याला एवढा वेळ न लावता सरळ सरळ तुम्ही काय करा, आपलं सूत्र जे आहे अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 5/18 करून टाका, ठीक आहे. आता अंतर आपल्याकडे सुरुवातीला आता इथे एक्झाम्पलमध्येच मनातल्या मनात बेरीज करून घ्यायची. किती होतात 580 आणि 500 नाही 480 आणि 420 बरोबर किती 900 भागिले वेळ दिली आहे, वेळ आपल्याला काढायची आहे, वेग किती आहे 60 आहे, इथे 60 लिहा. आणि 5/18ला इकडे आणल्यास 18/5 लिहा बरोबर वेळ आपल्याला काढायची आहे, वेळ जशीच्या तशी, ठीक आहे. मग बघा मित्रांनो हा 0 याच्यासोबत कॅन्सल, त्याच्यानंतर 5ने 90ला भाग दिल्यास 18 5 90 आणि साईन त्रिक 18 आणि 18 त्रिक 54 सेकंड म्हणजेच पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर हा होता आपला वर्धा पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न क्रमांक 1. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 बघा. एक मोटरसायकल 4 तासात 116 किलोमीटर अंतर पार करते, ठीक आहे. एक मोटरसायकल आहे 4 तासात ती 116 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने गेल्यास ती मोटरसायकल 7 तासात किती अंतर कापेल, ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला पालघर पोलीस 2023मध्ये देण्यात आलेला आहे. आणि येथे पर्याय दिले आहे तुम्हाला 200 किलोमीटर, 203 किलोमीटर, 198 किलोमीटर आणि 204 किलोमीटर. योग्य तो पर्याय निवडा. आता बघा अतिशय सोपा आहे. काय म्हटलं आहे उदाहरणामध्ये की 4 तासात 116 किलोमीटर, 4 तासात 116 किलोमीटर जर जात असेल तर 7 तासात किती जाईल, तर गृहीत धरा x किलोमीटर जाईल. मग याचा गुणाकार याच्यासोबत 116 गुणिले 7 आणि भागेला 4 करा, ठीक आहे. यांचा तिरपा गुणाकार केल्यास 116 गुणिले 7 भागिले 4, ठीक आहे. मग 116ला जर आपण 4ने भागल्यास 4 1 4 4 2 8 उरले 3 6 4 8 32 4 9 36, ठीक आहे. म्हणजेच 4ने इथे भाग दिल्यास किती येतात 29 आणि 29 7 म्हणजे 9 7 63 3 हातचे आले 6, ठीक आहे. आणि 7 2 14 14 आणि 6 20 म्हणजेच 203 किलोमीटर पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न मित्रांनो पालघर पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न क्रमांक 3 बघा. एक पोलीस चोराच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावत आहे, ठीक आहे. एक पोलीस आहे, समजा हा मी पोलीस काढतो, हा पोलीस चोराच्या मागे धावत आहे, ठीक आहे. हा पोलीस चोराच्या मागे म्हणजे हा चोर आहे आणि हा पोलीस आहे, ठीक आहे. पोलीस चोराच्या मागे धावत आहे. त्याच्यामधील अंतर 200 मीटर आहे. म्हणजे या दोघांमधील अंतर किती आहे 200 मीटर आहे. दोघांमधलं अंतर म्हणजे चोर धावत आहे, पोलीस त्याच्या मागे आहे. दोघांमधलं अंतर किती आहे 200 मीटर आहे. चोर आणि पोलीस यांच्या धावण्याचा वेग अनुक्रमे 10 आणि 12 किलोमीटर प्रति तास आहे, ठीक आहे. म्हणजेच यांचा वेग जो आहे चोराचा वेग आहे 10 किलोमीटर पर आवर आणि
पोलिसाचा वेग आहे 12 km/h. ठीक आहे. आता पोलिसाचा वेग जास्त असल्यामुळे चोरापेक्षा ऑब्व्हियसली साहजिकच आहे तो पोलीस चोराला पकडेल. हेच जर चोराचा वेग जर जास्त असता पोलिसापेक्षा तर पोलीस चोराला पकडू शकला नसता. पण इथे पोलिसाचा वेग जास्त आहे चोरापेक्षा म्हणून हा नक्कीच पुढे जाऊन चोराला पकडेल. तर तो चोर किती वेळात पकडला जाईल? ठीक आहे. हा चोर पोलिसामार्फत किती वेळात पकडला जाईल असा हा प्रश्न तुम्हाला पालघर पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि याचे पर्याय आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 5 मिनिट, पर्याय क्रमांक 2 6 मिनिट, पर्याय क्रमांक 3 7 मिनिट, पर्याय क्रमांक 4 8 मिनिट. किती मिनिटात पकडल्या जाईल असं तुम्हाला हे विचारलं आहे. ठीक आहे. मग बघा मित्रांनो, जेव्हा तुम्हाला दोघांचं काय दिलेलं आहे, वेग दिलेला आहे. चोराचा वेग आहे 10 km/h, पोलिसाचा वेग आहे 12 km/h. ठीक आहे. म्हणजे एका तासाला 12 किलोमीटर जातात आणि चोर एका तासाला 10 किलोमीटर असा हा वेग आहे. यांचा जर फरक जर काढतो म्हटलं तर किती होईल? 2 km/h. ठीक आहे. पोलीस आणि चोर यांच्या वेगांचा फरक म्हणजे 12मधून 12 वजा 10 केल्यास किती येतात? 2 किलोमीटर. आता हा झाला आपला वेग. ठीक आहे. त्याच्यानंतर अंतर आहे 200 मीटर. अंतर आहे 200 मीटर. बघा मित्रांनो, हे मी तुम्हाला समजून सांगत आहे. तुम्हाला हे एवढं काही लिहायचं गरज नाही. तुम्हाला ते उदाहरण अतिशय फास्टरित्या सोडवायचं आहे. मग आपलं सूत्र काय आहे? सूत्र आहे आपलं अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 5/18. ठीक आहे. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 5/18. आता अंतर किती आहे? 200 मीटर आहे. अंतर आहे 200. वेळ तुम्हाला काढायची आहे म्हणून त्याला आपण गृहीत धरू x. वेग आहे 2 km/h आणि हा 5/18. 200 गुणिले 5/18ला इकडे आणल्यास 18/5 आणि हा 2 काय होईल? इकडे भागीला जाईल. ठीक आहे. इकडे गुणेला आहे, इकडे आल्यावर भागीला जाईल. बरोबर काय इथे x राहिलं म्हणजे 2 इकडे आणल्यास भागीला आणि 5/18ला इकडे आणल्यास 18/5. मग बघा 2नी याला भाग दिल्यास इथे 100 राहतात. ठीक आहे. 200ला जर 2नी भाग दिला 100. परत 5नी जर याला जर भाग दिला 5 2 10 म्हणजे 20 आणि 18 2 36 म्हणजे 360 सेकंद झाले हे. ठीक आहे. आपण 5/18ने ते गुणलं म्हणजे हे काय झाले? सेकंद. पण आपल्याला मिनिटामध्ये याचं कन्व्हर्शन करायचं आहे. मग 360ला 60ने भागा, कारण की 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. तर 360 सेकंदला हे सेकंद आहे. ठीक आहे. 360 सेकंदला आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून त्याला भागा करा, त्याला 60ने भागा म्हणजे 60 × 60 60 सखम 360 म्हणजे हे काय झाले? 6 मिनिटे. 6 मिनिटे म्हणजे पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपा प्रश्न आहे. काय करायचं आहे तुम्हाला बघा. आता हे एवढं भानगड लिहायची काही आवश्यकता नाही. तुम्हाला पोलीस आणि चोर यांच्यातील वेग दिला आहे. ठीक आहे. सरळ सरळ लक्षात ठेवा. आपलं सूत्र काय आहे? अंतर बरोबर वेळ गुणेला वेग गुणेला 5/18. मग बघा मित्रांनो, अंतर दोघांचं जे वेग आहे त्या दोघांच्या वेगांची आता तुम्हाला अंतर किती दिलं आहे? ते 200 दिलं आहे. मग हे तुम्हाला आता मी तुम्हाला याची शॉर्ट मेथड सांगतो. अंतर दिलं आहे तुम्हाला 200 मीटर बरोबर वेग म्हणजे दोघांची वजाबाकी 12 वजा 10 म्हणजे 2 गुणेला वेळ काढायची आहे आणि गुणेला 5/18 करा. ठीक आहे. अतिशय सोपं आहे. काय करायचं बघा. 2 1 2 9 18. ठीक आहे. आणि 200 गुणेला 5/9ला इकडे आणण्यास काय होईल? 9/5 बरोबर x. 5नी जर याला भाग दिला तर 5 चोक 20 म्हणजे 4 वर 1 0 40 किंवा 9 चोक 36 वर 1 0 म्हणजे 360 भागेला 60. 0 0 कॅन्सल. 6 1 6 6 6 36 म्हणजे
6 मिनिटे, पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 3. चला बघूया नंतरचा प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो, एक व्यक्ती 5 मिनिटात 500 मीटर अंतर पार करतो. ठीक आहे, म्हणजे इथे वेळ दिली आहे 5 मिनिटे. ठीक आहे, 5 मिनिटात तो 500 मीटर म्हणजे तुम्हाला इथे अंतरसुद्धा दिलं आहे, वेळ दिली आहे 5 मीटर, अंतर दिलं आहे 500 मीटर. तर त्या व्यक्तीचा चालण्याचा ताशी वेग किती, म्हणजे एका तासाला तो किती अंतर कापेल असं तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. हा प्रश्न तुम्हाला सिंधुदुर्ग पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे, ज्याचे पर्याय आहे 2 किलोमीटर पर आवर, ताशी वेग किती 2 किलोमीटरचा, 4 किलोमीटर पर आवर, 6 किलोमीटर पर आवर आणि 8 किलोमीटर पर आवर. योग्य तो पर्याय निवडा. आता तुम्हाला वेळ दिली आहे, अंतर दिलं आहे, वेग काढायचा आहे. मग आपलं सूत्र काय आहे, अंतर बरोबर वेळ गुणिला वेग गुणिला 518. अंतर आहे 500. ठीक आहे, अंतर बरोबर वेळ आहे 5, वेळ गुणिला वेग x. ठीक आहे, वेग काढायचा, त्याला आपण x गृहीत धरू. वेग बरोबर किती x, अंतर बरोबर वेळ गुणिला वेग गुणिले 518. ठीक आहे, मग बघा 500 गुणिले 518ला इकडे आणल्यास 18/5 आणि ह्या 5 इकडे आणल्यास भागेला जाईल. 5न याला जर भाग दिल्यास 100, 5ने परत भाग दिल्यास इथे किती 20, 18 2 36. ठीक आहे, 36 झाले हे. पण याला 60ने भागा, म्हणजेच 0 0 कॅन्सल, 6 1 6 6 6 36, म्हणजेच 6 किलोमीटर पर आवर. म्हणजे तो व्यक्ती 5 म्हणजे वेळ दिली असेल 5 मिनिटात, तो व्यक्ती वेग किती राहील त्या व्यक्तीचा 6 किलोमीटर पर आवर राहील. म्हणजे 6 किलोमीटर पर आवर या वेगाने तो व्यक्ती 500 मीटर 5 मिनिटात पोहोचेल. पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 4. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 बघा, 250 म्हणजे 250 मीटर लांबीची आगगाडी ताशी 90 किलोमीटर पर आवर 90 किलोमीटर या वेगाने एका विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल. ठीक आहे, म्हणजे एक विजेचा खांब आहे, या विजेच्या खांबाला ही जी रेल्वे आहे, ही रेल्वे किती वेळात ओलांडेल असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग पोलीस 2023मध्ये. आणि याचे पर्याय आहे मित्रांनो 15 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद आणि 25 सेकंद. योग्य तो पर्याय निवडा. ठीक आहे, हे जे पर्याय आहे कशामध्ये आहे, सेकंडमध्ये आहे. तर बघा काय म्हटलं आहे की रेल्वेची तुम्हाला इथे वेग दिला आहे 90 किलोमीटर पर आवर. वेग दिला आहे 90 किलोमीटर पर आवरचा. वेग आहे 90 किलोमीटर, म्हणजे एका तासात ती 90 किलोमीटर जाते अशा रीतीने तिचा वेग आहे. त्याची लांबी म्हणजे अंतर आहे 250 मीटर. म्हणजे ही जी रेल्वे आहे याची लांबी आहे 250 मीटर. 250 मीटर अंतर आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती वेळात, म्हणजे तुम्हाला वेळ काढायचा आहे. येथे त्या खांबाला, ह्या ज्या विजेच्या खांबाला ती रेल्वे किती वेळात ओलांडेल, म्हणजे तुम्हाला ते वेळ काढायचा आहे. मग आपलं सूत्र काय आहे, अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 518. अंतर आहे 250 बरोबर वेळ आहे काढायची आहे, एक्स गृहीत धरा. वेग आहे 90 आणि 518. ठीक आहे,
250 गुणिले 18/5 भागिले 90. 18 × 18, 18 × 5 = 90. 5 × 5, 5 × 5 = 25, 50 उरले. 5 × 5 इथे 10 म्हणजे किती हे 10 सेकंद. पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे हा अत्यंत सोपा प्रश्न आहे सिंधुदुर्ग पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला. तर हा होता आपला प्रश्न क्रमांक 5. नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6 बघा. एक आगगाडी 2 मिनिटात 3 किलोमीटर अंतर पार करते. ठीक आहे. 2 मिनिटात 3 किलोमीटर अंतर पार करते. ठीक आहे. 2 मिनिटात ती 3 किलोमीटर अंतर पार करते. तर 6 तासात किती अंतर पार करेल. हा प्रश्न तुम्हाला सिंधुदुर्ग पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि याचे पर्याय आहे मित्रांनो 420 किलोमीटर, 520 किलोमीटर, 540 किलोमीटर आणि त्याच्यानंतर 600 किलोमीटर. योग्य तो पर्याय निवडा. ठीक आहे. आता बघा 2 मिनिटात 3 किलोमीटर, 2 मिनटं झाले की 3 किलोमीटर पार केलं तर 6 आवर. आता बघा 6 तास दिले इथे. आता 6 तास म्हणजे किती रे. 6 तास म्हणजे 60 गुणिले 6 करा म्हणजे 6 × 6 = 36 मिनिटे होतात. ठीक आहे. हे मिनिटेमध्ये दिले असल्यामुळे यालासुद्धा मिनिटे कन्वर्ट करा म्हणजे किती 6 तास म्हणजे 360 मिनिटात किती अंतर पार करेल. ठीक आहे. मग सरळ याचा गुणाकार तिरपा गुणाकार करा याच्यासोबत 360 गुणिले 3 भागिले 2 बरोबर x. ठीक आहे. 2नी 36ला भाग दिल्यास 18, 18 त्रिक 54 वर 1 0 म्हणजे 540. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. अशा प्रकारे हा अत्यंत सोपा प्रश्न आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये रेल्वेवरील काही उदाहरणे कव्हर केले. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. तुम्ही जर ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.